प्रत्येक शहराची एक कहाणी असते आणि त्या कहाणीचा खरा आवाज सामान्य माणसाच्या संघर्षातून येतो. चेंबूरच्या वस्तीतील अनेक घरांमध्ये आजही तोच प्रश्न विचारला जातो. पाणी कधी येणार? रस्ता कधी नीट होणार? आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित आहे का? अपुऱ्या पाण्यासाठी लागलेली रांग, खराब रस्त्यांवरून चालताना होणारा त्रास, आजारी मुलाला कुशीत घेऊन मदतीची वाट पाहणारी आई, हीच चेंबूरची रोजची वास्तवता आहे. आणि याच वास्तवाकडे संवेदनशील मनाने पाहणारी, लोकांच्या दुःखात स्वतःला सामील करणारी एक ओळख म्हणजे सौ ज्योतिताई स्वप्नील वाघमारे. त्या केवळ राजकारण करणाऱ्या नाहीत, त्या लोकांच्या आयुष्यातील अडचणी प्रत्यक्ष अनुभवणाऱ्या आहेत. लोकांचा प्रश्न ऐकण्यासाठी त्या कधी ऑफिसची वाट पाहत नाहीत. त्या स्वतः रस्त्यावर उतरतात, वस्ती वस्ती फिरतात आणि प्रत्येक समस्या समजून घेतात. लहान मुलांचं शिक्षण असो, गरजू कुटुंबाचं आरोग्य असो किंवा पाणी, स्वच्छता, रस्ते, प्रत्येक विषयात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग राहिला आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी चेंबूर परिसरात मुलांसाठी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करून क्रीडामधून शिस्त, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. कोविडसारख्या कठीण काळात अनेक कुटुंबांच्या घरात अन्नाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी ज्योतिताईंनी गरजू कुटुंबांना रेशन किट्स देऊन माणुसकीचा हात पुढे केला. आरोग्य शिबिरे, मोफत तपासण्या, स्वच्छतेबाबत जनजागृती, या सगळ्या उपक्रमात त्या कायम पुढे राहिल्या. लाल डुंगर विभागातील वैभव सोसायटी ते सम्राट अशोक बुद्ध विहार या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या गंभीर समस्येची दखल घेत वंचित बहुजन आघाडी 155च्या सौ ज्योती स्वप्नील वाघमारे यांच्या प्रयत्नाने संबंधित रस्त्यावर महानगरपालिकेच्या वतीने तातडीने पाणी फवारणी करून नागरिकांना दिलासा देण्यात आला. मुंबईसारख्या मोठ्या शहरात पाणी, स्वच्छता, प्रदूषण हे प्रश्न आजही गंभीर आहेत. या प्रश्नांवर फक्त बोलून चालत नाही, त्यासाठी प्रशासनाशी थेट संवाद हवा. ज्योतिताईंनी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करून उन्हाळ्यात रस्त्यांवर पाणी फवारणी, आरोग्य सेवा सुधारणा आणि स्वच्छतेसाठी ठोस मागण्या केल्या. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये अनेक नागरिक वर्षानुवर्ष अडकले आहेत. घराचं स्वप्न पाहणाऱ्या हजारो कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी ज्योतिताईंनी आवाज उठवला. SRA प्रकल्पांमधील अन्याय, भ्रष्टाचार आणि विलंबाविरोधात त्या रस्त्यावर उतरल्या, आंदोलनात सहभागी झाल्या आणि स्पष्ट सांगितलं, जनतेवर अन्याय होऊ देणार नाही. महिला सक्षमीकरण हा त्यांच्या कामाचा महत्त्वाचा भाग आहे. महिलांनी स्वावलंबी व्हावं, त्यांना सन्मानाने जगता यावं यासाठी त्यांनी बचत गट, कौशल्य विकास उपक्रम आणि मार्गदर्शन कार्यक्रम राबवले. युवकांसाठी संधी, दिशा आणि सकारात्मक वाटचाल यावरही त्यांचा भर आहे. तरुणांनी शिक्षण, क्रीडा आणि समाजकार्याकडे वळावं यासाठी त्या नेहमी प्रोत्साहन देतात. गणेशोत्सव, दिवाळी, सार्वजनिक कार्यक्रम असो, त्या प्रत्येक ठिकाणी जनतेसोबत उभ्या असतात. लोकांशी संवाद, घरपोच भेटी यामुळे नागरिकाशी त्यांचा थेट संबंध निर्माण झाला आहे. त्यांच्यासाठी नेतृत्व म्हणजे केवळ पद नाही, नेतृत्व म्हणजे जबाबदारी, आणि ही जबाबदारी त्या प्रामाणिकपणे निभावत आल्या आहेत. आज चेंबूरला अशाच नेतृत्वाची गरज आहे, जी नेहमी उपलब्ध असेल, दाखव्यासाठी नव्हे तर कामासाठी ओळखलं जाईल. आज निर्णय घेण्याची वेळ आहे, फक्त उमेदवार निवडण्याची नाही, तर आपल्या परिसराचं भविष्य ठरवण्याची. चला एकत्र येऊया, विकास, सन्मान आणि न्यायाच्या दिशेने. सौ ज्योतिताई स्वप्नील वाघमारे, जनतेसोबत, जनतेसाठी.